आई वडिलांच्या चुकीची चिमुकल्या लेकीला शिक्षा। रंग माझा वेगळा, नवागडी नवराज्यो यांसारख्या मालिकांमध्ये झळकलेली चिमुकली बालकलाकार म्हणजेच साईशा भोईर। ही चिमुकली तुम्हाला नक्कीच आठवत असेल। अल्पावधीतच या चिमुकलीनं लाखो चाहते निर्माण केले होते। सुरुवातीला सोशल मीडिया स्टार आणि त्यानंतर बालकलाकार अशी साईशानं चांगली ओळख मिळवली। पण चिमुकल्या वयातच हे यश मिळवून प्रसिद्ध झालेली साईशा आता लाईमलाईट आणि सगळ्याच प्लॅटफॉर्म्सवरनं गायब आहे। साईशा नवगडी नवराज्य या झी मराठीच्या मालिकेत काम करत होती, मात्र अर्ध्यातच तिला ही मालिका सोडावी लागली। मात्र या सगळ्या मागे कारण देखील तितकंच महत्त्वाचं आहे। मे 2023 मध्ये कफ परेड पोलिसांनी साईशाची आई पूजा भोईरला अटक केली। त्याचं झालं असं की 2022 मध्ये साईशाची आई पूजाची कुलाबा परिसरात राहणाऱ्या मयुरेश पत्की आणि त्यांच्या पत्नी नेहा पत्की यांच्याशी ओळख झाली। पूजाची मुलगी साईशा अभिनय क्षेत्रात असल्यानं नेहा तिला इंस्टाग्रामवर फॉलो करत होती, तर साईशाचं अकाउंट देखील पूजाच सांभाळत होती। त्यामुळे नेहा आणि पूजा यांच्यामध्ये सतत संवाद सुरू होता। त्यानंतर त्यांनी फोन नंबरची देवाणघेवाण केली। त्यांच्यात हळूहळू मैत्रीचं चांगलं नातंही निर्माण झालं। पूजा ही ॲग्लो ऑप्शन स्टेटररी मॉडेल्स नावानं गुंतवणुकीचा व्यवसाय करत असल्याचं तिनं नेहाला सांगितलं। नेहाने जर या कंपनीत पैसे गुंतवले तर दर आठवड्याला 10% नफा मिळेल असं पूजानं सांगितलं होतं। त्यानंतर नेहानं 6 लाख रुपये पूजाला दिले। काही दिवस या गुंतवणुकीचा परतावा म्हणजेच रिटर्न्स नेहाला मिळाले। मात्र नंतर नेहानं हे रिटर्न्स देण्यास टाळाटाळ केली। पूजानं नेहा यांना एक चेक देखील दिला होता, मात्र तो चेक बाउन्स झाला। तर नेहानं पुन्हा विचारणा केल्यानंतर पूजानं आरेरावीची भाषा केली आणि यानंतरच नेहा यांनी पोलीस स्टेशन गाठलं, तर पूजाच्या विरोधात तक्रार केली। पूजा विरोधात तक्रार केल्यानंतर अनेकांनी समोर येत आपलीही फसवणूक झाल्याचे आरोप पूजावर केले। साईशा आणि तिच्या प्रसिद्धीचा फायदा घेत पूजानं जवळपास 3 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप पूजावर करण्यात आला आणि त्यानंतर पूजाला अटक देखील करण्यात आली। साईशाच्या आईसोबतच तिचे वडील विशांत यांच्या विरोधात देखील नाशिकमधल्या काही लोकांनी लाखो रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली होती। तेव्हा पोलीस विशांतच्याही मागावर होते, पण त्यावेळी विशांत फरार असल्याचं समजलं होतं। पण काहीच दिवसात पोलिसांनी विशांत यांचाही शोध लावला, तर दोघांनाही ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी साईशाची आई पूजा भोईर आणि वडील विशांत भोईर यांची सगळी संपत्ती जप्त केली। कार, बँक अकाउंट्स आणि साईशाच्या खात्यांशी संबंधित बचत रक्कम यांसह इतर मालमत्ता देखील शोधून जप्त करण्यात आली। दरम्यान या सगळ्या घटनांदरम्यानच साईशा नवागडी नवराज्य या झी मराठीच्या मालिकेत काम करत होती, मात्र याच कारणामुळे तिला अर्ध्यातच मालिका सोडावी लागली। साईशा सध्या तिच्या आजी आजोबांसोबत राहत असल्याचं समजतंय। तर सोशल मीडियावर साईशा सतत ऍक्टिव्ह असायची। तिच्या अनेक पोस्ट आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळायच्या। मात्र 9 मे 2023 नंतर साईशाच्या इंस्टाग्रामवर एकही पोस्ट आपल्याला पाहायला मिळत नाहीये, तर साईशाचं अकाउंट पूर्णपणे बंद असल्याचं दिसतंय। तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं, तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकमत फिल्मी।